नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या युगात आपल्या सगळ्यांच्या मनात एकच विचार सतत असतो, माझं शरीर खरंच आतून निरोगी आहे का? मित्रांनो, आज आपण अशा 10 खास लक्षणांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या शरीरात असतील तर तुम्हाला कोणत्याही आजाराची भीती बाळगण्याची गरज नाही. डोळे आणि शरीराचे संकेत. तुमचे चमकणारे डोळे हे सांगत आहेत की आतील यंत्रणा अगदी नवीनसारखी आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, तुमचे चमकणारे आणि तेजस्वी डोळे हेच सांगत असतात की तुमच्या शरीराची आतील सर्व यंत्रणा अगदी नवीन आणि उत्तम कार्यरत आहेत. जेव्हा आपलं लिव्हर आणि रक्त स्वच्छ असतं तेव्हा त्याचा पहिला प्रकाश आपल्या डोळ्यांवर दिसतो. तर मित्रांनो, घाम येणे. पहिले लक्षण म्हणजे घाम येणे. अनेकदा आपल्याला घाम आला की कंटाळा येतो, पण मित्रांनो, व्यायामानंतर किंवा कष्टाच्या कामानंतर घाम येणे हे निरोगी शरीराचे सर्वात मोठे लक्षण आहे. मित्रांनो, घामाच्या वाट्याने शरीरातील विषारी घटक आणि अशुद्धी बाहेर पडते, त्यामुळे तुमचे शरीर आतून पूर्णपणे डिटॉक्स होते. मित्रांनो, दुसरं लक्षण आहे शांत व गाढ झोप. दुसरे लक्षण म्हणजे गाढ आणि शांत झोप. जर तुम्हाला रात्री बिछाण्यावर पडल्या 10 ते 15 मिनिटात कोणतीही औषधं न घेता शांत झोप लागत असेल तर समजा तुमची मज्जासंस्था आणि मन अतिशय संतुलित आहे. मित्रांनो, तिसरा संकेत वेळेवरती तीव्र भूक लागणे. तिसरे लक्षण वेळेवर तीव्र भूक लागणे. जेव्हा आपल्याला वेळेवर नैसर्गिक भूक लागते आणि खाल्लेलं अन्न सहज पचते तेव्हा समजून जा की तुमचा जठराग्नी अगदी प्रदीप्त आहे. मित्रांनो, चौथं लक्षण म्हणजे सकाळी पोट साफ होणे. चौथं लक्षण म्हणजे सकाळी पोट साफ, सहज पूर्ण साफ होणे. आयुर्वेदात म्हटले आहे की ज्याचे पोट साफ त्याचा कोणताही आजार राहत नाही. सकाळी उठल्यावर पोट स्वच्छ होणे म्हणजेच शरीरातील कुठलीही अशुद्धी साचलेली नाही. मित्रांनो, पाचवं लक्षण आहे दिवसभर उत्साह. पाचवं लक्षण दिवसभर शरीरात उत्साह असणे. काम करताना थकवा न येणे, आळस न वाटणे आणि मन प्रसन्न राहणे. मित्रांनो, हे दर्शवते की तुमच्या शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा अगदी व्यवस्थित होत आहे. मित्रांनो, सहावे लक्षण मन प्रसन्न असणे. मित्रांनो, हे शेवटचं नाहीये बरं का, तो शेवटचा शब्द चुकून झालेला आहे. व्हिडिओ आणखीन पुढे आहे तर पहा. सहावे आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे मन शांत आणि प्रसन्न असणे. छोट्या गोष्टींचा ताण न घेणे आणि संकटाच्या वेळी शांत राहणे. हे सांगते की तुमचे मन आणि शरीर पूर्णपणे निरोगी आहे. मित्रांनो, सातवे लक्षण तोंडाची चव आणि स्वच्छ जीभ. सातवे लक्षण म्हणजे तुमची जीभ गुलाबी आणि स्वच्छ असणे. मित्रांनो, जेव्हा आपले पोट आतून अस्वच्छ असते तेव्हा जिभेवरती पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा थर साचतो. पण जर तुमची जीभ नैसर्गिकरित्या गुलाबी असेल, तोंडातून कोणताही दुर्गंध येत नसेल आणि मित्रांनो अन्नाची चव उत्तम लागत असेल तर समजा तुमची पचन संस्था आणि आतडे आतून एकदम स्वच्छ आहेत. मित्रांनो, आठवे लक्षण त्वचेवर नैसर्गिक तेज असणे. आठवे लक्षण म्हणजे त्वचेवर नैसर्गिक चमक आणि तेज असणे. जेव्हा आपले रक्त आतमधून शुद्ध असते आणि लिव्हर पूर्ण क्षमतेने काम करत असते तेव्हा चेहरा नैसर्गिकरित्या टवटवीत दिसतो. कोणत्याही महागड्या क्रीमशिवाय त्वचेवर तेज असणे हे सांगते की तुमच्या शरीरात रक्तप्रवाह अगदी उत्तम सुरू आहे. मित्रांनो, नववे लक्षण नैसर्गिक आणि वेळेवरती तहान लागणे. नववे लक्षण म्हणजे दिवसभरात वेळेवरती तहान लागणे. जेव्हा शरीर आतून डिहायड्रेट होते तेव्हा ते आपल्याला पाण्याची आठवण करून देते. वेळेवरती तहान लागणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहणे हे निरोगी किडण्यांचे आणि चांगल्या मेटाबॉलिझमचे स्पष्ट लक्षण आहे. मित्रांनो, दहावे लक्षण आणि शेवटचे बघा, वजन संतुलित राहणे. दहावे लक्षण म्हणजेच वजन कायम संतुलित राहणे. जर तुमचे वजन सतत विनाकारण कमी जास्त होत नसेल तर ते तुमचे थायरॉइड आणि इतर सर्व संप्रेरके अगदी योग्य प्रमाणात कार्यरत आहे. आणि मित्रांनो, हे निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे मोठे गमक आहे. तर मित्रांनो, जर तुमच्यात ही 10 लक्षणे असतील तर तुमचे मनापासून अभिनंदन. तुम्ही एक अतिशय सुंदर आणि निरोगी आयुष्य जगत आहात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शांत सुंदर विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.
धन्यवाद मित्रांनो. तुमचे आयुष्य निरोगी आणि आनंदी राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नक्की भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.